नमस्कार मंडळी, आज आपण 2024 च्या मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। मकर संक्रांतीने यावर्षी काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत, तर आपण काळ्या रंगाचे कपडे घालायचे की नाही घालायचे, यावर्षी मकर संक्रांत कशी साजरी करावी, कोणत्या रंगाचे कपडे घालावेत, काय करावे काय करू नये, अशी बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण करा। हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे। जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती सण हा साजरा केला जातो। नवीन वर्षाचा पहिला सण असतो, त्यामुळे हिंदू धर्माचा हा प्रमुख सण मानला जातो। यावर्षी मकर संक्रांती सण हा 2024 मध्ये 15 जानेवारीला साजरा केला जाईल। ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 2:42 मकर राशीमध्ये प्रवेश करेल, परंतु 15 जानेवारीला उदय तिथी येत असल्यामुळे 15 तारखेलाच मकर संक्रांती सण हा साजरा केला जाईल। सूर्यास्तानंतर राशीमध्ये बदल झाल्यामुळे मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 15 जानेवारीलाच असणार आहे। यावर्षी मकर संक्रांतीचं वाहन हे घोडा असणार आहे आणि उपवाहन सिंह असणार आहे। संक्रांतीचा पुण्यकाळ 15 जानेवारी 2024 रोजी सोमवारी सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे। संक्रांत ही एक देवी आहे, दुर्गा देवीचं अवतार पण मानला जातो संक्रांतीला। तर संक्रांतीने यावर्षी काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे, तर आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू नये। पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे। संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करायचं नसतं। काळे वस्त्र अशुभ मानले जातात, पण जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी असल्यामुळे बाहेरची उष्णता शोषून घेण्यासाठी, शरीर उबदार ठेवण्यासाठी काळ्या रंगाची कपडे हे वापरली जातात। पुराणामध्ये एक कथा प्रचलित आहे। कथा अशी आहे, सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळे वस्त्र परिधान केले होते, त्यामुळे काळे कपडे हे परिधान केले जातात। हे झालं कथेतील कारण। आता वैज्ञानिक कारण असं आहे, पांढरा रंग जसा उष्णता परिवर्तित करतो, उष्णता शोषून घेत नाही, त्याप्रमाणे काळा रंग हा उष्णता शोषून घेतो, त्यामुळे थंडीमध्ये आपलं शरीर उबदार राहावं यासाठी काळे वस्त्र हे परिधान केले जातात संक्रांतीच्या दिवशी। पण यावर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्यालाही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत। पहिल्या रूढीप्रमाणे परंपरा चालत आलेली आहे, त्यामुळे आपल्याला काळे कपडे घालायचे नाहीत। तर तुम्हाला घालायचे असतील तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घालूही शकता। आता जे शास्त्रानुसार पाळणार आहेत, काळ्या रंगाचे कपडे परिधान करणार नाहीत, त्यांनी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत हा सुद्धा प्रश्न येतो। तर या दिवशी काळ्या रंगाऐवजी गडद रंगाचे कपडे परिधान करावेत, जसं की सुवासिनी महिलांनी हिरवा गडद रंग, लाल गडद रंग, गुलाबी गडद रंग असा घालावा। तर सकाळी सगळ्यात आधी लवकर उठून आपण स्नान करावं, शक्य असल्यास आपण नदीमध्ये स्नान करावं आणि नदीमध्ये आंघोळ करणं शक्य नसेलच तर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावं, त्या पाण्याने आंघोळ करावी आणि त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावा। त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यावी आणि पूजा करताना आपण गायत्री मंत्राचा जप करावा। शक्य असल्यास आपण 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा। त्यानंतर या दिवशी तिळाचे लाडू, तिळाचे पदार्थ बनवलेले असतील ते सुद्धा वाटले जातात। या दिवशी सुगड पूजली जातात, सुगड घेऊन एखाद्या मंदिरामध्ये ववसायला जातात, देवालाही ववसले जातं। त्यानंतर सुवासिनीला सुद्धा एकमेकींना ववसतात। या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो। सुवासिनीला घरी बोलवतात हळदी कुंकवाला, त्यांना काहीतरी गिफ्ट दिलं जातं वाण म्हणून। संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करावं। सुगड पूजन म्हणजे शेतीमालाने भरलेला घट। सुगडाचं पूजन करावं, धूपदीप दाखवावा, तिळाचे लाडू, तिळाचा प्रसाद दाखवावा। अख्खा महाराष्ट्रभर संक्रांतीच्या सणापासून सुवासिनी स्त्रिया हळदी कुंकवाचा समारंभ हा सुरू करतात, तर ते रथसप्तमीपर्यंत, रथसप्तमीचा दिवस हा हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो, तोपर्यंत स्त्रिया हळदी कुंकवाचा समारंभ करत असतात। मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात, तिळाचे लाडू खाल्ले जातात। तिळाचं संक्रांतीला खूप महत्त्व आहे, कारण हे दिवस थंडीचे असतात, त्यामुळे अंगामध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खाल्ले जातात। त्याशिवाय बाजरीची भाकरी, मुगाची खिचडी, लोणी, वांगी, पावट्याची भाजी, गाजराची भाजी, गाजराचा हलवा असे पौष्टिक आणि शक्तिवर्धक पदार्थ खाल्ले जातात थंडीमध्ये। आणि या काळामध्ये तीळ वापरण्याचं, तीळ खाण्याचं, तीळ एकमेकाला देण्याचं एक कारण आहे। तीळ हे स्निग्ध पदार्थ असतात आणि प्रेम, मैत्री, जिव्हाळा हे टिकून राहण्यासाठी
आपण काय करतो, त्या तिळामध्ये गुळ मिक्स करतो आणि ते गुळाचे लाडू, गुळाचे पदार्थ हे एकमेकांना खायला देतो, एकमेकांना वाटतो. असं केल्यामुळे एकमेकांमधला जिव्हाळा, प्रेम टिकून राहतं आणि तीळ खाल्ल्याने आपलं शरीर सुद्धा गरम राहतं थंडीच्या दिवसामध्ये. त्यामुळे तिळामध्ये गुळ घालून हे तिळाचे पदार्थ थंडीमध्ये खाल्ली जातात. आणि त्याचबरोबर या दिवशी नवविवाहित मुलींचा हळदी कुंकवाचा समारंभही केला जातो. त्या पाठीमागं पण एक कारण आहे. हळदी कुंकवाला आपण शेजारी पाजारच्या सगळ्या महिला बोलवतो, त्यानंतर मैत्रिणी, नातेसंबंधातल्या बायकाही बोलवत असतो. त्यामुळे त्या नवविवाहित मुलीला आपण त्यांची ओळख करून देत असतो. त्यामुळे नातेसंबंध वाढले जातात, ओळखी-पाळखी वाढले जातात. तर या पाठीमागचं हे सुद्धा कारण आहे. आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येतो किंक्रातीचा दिवस. तर असंही म्हटलं जातं, किंक्रातीच्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रातीसुराचा वध करून प्रजेला सुखी केलं होतं, त्याच्या जाचातून मुक्त केलं होतं. त्याचबरोबर हा दिवस सूर्याच्या उपासनेचा दिवस सुद्धा मानला जातो. या दिवशी आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा असतो. त्याशिवाय कुठलंही शुभ काम करण्याला निषिद्ध मानले गेले. किंक्रातीच्या दिवशी शक्यतो कोणीही जास्त बाहेर जात नाही, प्रवास करत नाहीत. या दिवशी शुभ काम करण्याला वर्ज्य केले गेलेला आहे. त्याचबरोबर या काळामध्ये आपल्या दारामध्ये कोणी गरजू आला तर त्याची गरज पूर्ण करावी, म्हणजे तान्हेल्याला पाणी द्यावं, भुकेल्याला 2 घास घालावीत. या काळामध्ये अन्न, वस्त्र, पाणी त्याला काही ना काही दान नक्की करावं. आणि आपण संक्रांतीच्या दिवशी, किंक्रातीच्या दिवशी 2 दिवस का होईना तामसिक अन्न टाळावं, म्हणजे कांदा लसूण हे खाऊ नयेत. काय होतं, तामसिक अन्न खाल्ल्याने आपल्याला राग येतो आणि किंक्रातीच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी आपल्याला किरकिरही घालायची नसते, भांडणं करायची नसते. त्यामुळे आपल्या तोंडून 2 शब्द वाईट जाऊ नयेत यासाठी आपल्याला तामसिक अन्न टाळायचं असतं, म्हणजे कांदा लसूण खाऊ नयेत. संक्रांतीच्या दिवशी गाईचं, म्हशीचं दूध काढणं हे वर्ज्य केले गेलेलं आहे. याशिवाय गर्भवती गाई आणि म्हशीचं दूध काढण्याला तर अत्यंत वर्ज्य केले गेलेलं आहे. एवढ्या एका दिवशी त्यांचं दूध काढू नये आणि पिऊ पण नये असं म्हणतात. आपल्याला जर माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचा आशीर्वाद पाहिजे असेल, त्याचबरोबर पितरांचाही आशीर्वाद आपल्याला पाहिजे असेल, तर आपल्याला या काळामध्ये तांदूळ, मूग डाळ किंवा मूग, गूळ, तांब्याचा कलश, सोनं, लोकरीपासून बनलेले वस्त्र हे दान केल्याने सूर्यनारायणाबरोबर माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि आपल्या पितरांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद लागतात. असंही म्हटलं जातं, या काळामध्ये आपण जर दान केलं तर आपल्या पितरांची तृप्ती होऊन आपल्या जन्मपत्रिकेमध्ये काही नकारात्मक जर दोष असतील तर तेही दूर झाले जातात. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होऊन घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. तर तुम्ही सुद्धा या संक्रांतीच्या काळामध्ये हे शुभ कार्य करू शकता आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.